नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल रवींद्र घुगे. काही दिवसांपासून मी व्हिडिओ बनवला नव्हता, कारण की मला वाटलं ते लोक आत्ता तरी सुधारतील म्हणून. पण ते सुधारण्याऐवजी त्या लोकांनी मला आता धमक्या देण्याची सुरुवात केली आहे की आम्ही लोक सगळे मिळून त्याचं दुसरं लग्न करून देऊ माझ्या नवऱ्याचं, आणि आम्ही तुला समजून पण देणार नाही, फक्त शोधून दाखव म्हणे, त्याचं दुसरं लग्न केलेलं प्रूफ दाखव म्हणे आम्हाला, आम्ही तुला काहीच पत्ता लागून देणार नाही. तर माझी जी ननंद आहे, सरपंच योगिता संजय सानप, तिचा नवरा संजय सानप, शिवाजी सानप, माझ्या नवऱ्याचे चारी मामा, त्यांच्या बायका, बाळासाहेब चौधर, त्यांचं प्रकाश चौधर असं नाव आहे. त्याच्यानंतर त्यांचे आईवडील काशीबाई रघुनाथ चौधर, रघुनाथ जयवंतराव चौधर. त्याच्यानंतर माझे सासरचे जे लोक आहे, माझा दीर आहे, माझी जाऊ आहे श्रीराम घुगे आहे, त्याच्यानंतर कोमल घुगे, माझी जी सासू आहे आशा घुगे, आणि महादेव कागणे, महादेव घुगे जे माझे सासरे आहेत, आणि त्यानंतर किशोर पांडुरंग घुगे आणि प्रल्हाद रामजी घुगे, हे जे लोक आहेत सगळे मिळून आणि त्यांच्या बायका मिळून मला ह्या अशा धमक्या द्यायला सुरुवात केली त्यांनी, की आम्ही तुझ्या नवऱ्याला लपून ठेवलेलं आहे आणि आम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देणार आहे, आणि तू फक्त शोधून दाखव त्याला. माझ्या सासऱ्याची माझ्याकडे रेकॉर्डिंग पण आहे, ज्याच्यामध्ये माझा सासरा म्हणे की तू फक्त शोधून दाखव त्याला, तू शोध ना, मग त्याला तू फक्त शोधून दाखव, खरी असशील तर. अशा प्रकारे हे मला लोक धमक्या देत आहेत. आणि बाळासाहेब चौधरने सुद्धा मम्मीला, माझ्या आईला फोनवरती कॉल केला होता, त्यावेळेस सुद्धा त्या प्रकाश चौधरची सुद्धा रेकॉर्डिंग आहे, ज्याच्यामध्ये प्रकाश चौधर म्हणे की मी जसं दुसरं लग्न केलं माझं, तसं मी पण त्याचं दुसरं लग्न लावून देणार, तुम्ही फक्त शोध काढून दाखवा त्याचा, तुम्ही फक्त प्रूफ जमा करून दाखवा की त्याचं आम्ही दुसरं लग्न केलं आहे म्हणून. त्यानंतर शिवाजी सानप, जे माझी ननंद आहे योगिता संजय सानप, यांचे सासरे आहेत, त्यांनीसुद्धा मला धमकी दिली की आम्ही त्याचं दुसरं लग्न लावून देऊ, आमच्याकडे खूप पॉवर आहे, आम्ही राजकीय दबावाने तुझं येणंसुद्धा गावाकडे बंद केलं आहे. आणि राजकीय दबाव टाकून त्यांनी पोलीस स्टेशनमधून मला कोणतीही मदत भेटू देत नाहीत आणि मला पोलीस प्रोटेक्शनसुद्धा भेटू देत नाहीत. ज्यावेळी मी फक्त ॲप्लिकेशनवर मला पोलीस प्रोटेक्शन भेटायचं, सुरुवातीला 2 वेळेस मला पोलीस प्रोटेक्शन भेटलं. आता मी ॲप्लिकेशन केलं तरी पण मला पोलीस प्रोटेक्शन देत नाहीत. मला म्हणते तुम्ही तक्रार करा मगच आम्ही देऊ. जर तक्रार केल्यानंतर पोलीस प्रोटेक्शन भेटत असतं तर मग मला आधी ॲप्लिकेशनवर पोलीस प्रोटेक्शन दिलं, मग आता का तक्रारीची गरज पडते? मला जर नांदायचं आहे तर मी तक्रार करत नाही आहे, तर याचा फायदा ते लोक उचलत आहेत आणि माझं पोलीस प्रोटेक्शन त्यांनी राजकीय दबाव देऊन काढून घेतलेला आहे. आता शिवाजी सानप हा जो व्यक्ती आहे, चेअरमन आहे पाणेगावचे, तर त्यांनी मला एकदा आम्ही सुरुवातीला लग्न झाल्यानंतर मी गावाकडे गेलते, त्यावेळेस आम्ही सगळे बसलो होतो. त्या सगळ्या लोकांमध्ये शिवाजी सानप हे असे म्हटले होते की रवींद्र महादेव घुगेचं लग्नाच्या आधीचं, म्हणजे जस्ट आमचं लग्न झालं त्याच्या आधी त्यांचं काहीतरी अफेअर होतं. तर रवींद्र महादेव घुगेला एक मुलगी आवडत होती, तो तिच्यासोबत 3 वर्ष राहत होता, पण त्याला तिच्यासोबत लग्न करायचं होतं आणि तिचे वडील त्या मुलीला द्यायला तयार नव्हते. तर ही गोष्ट मला शिवाजी सानप यांनी सांगितली आणि ते द्यायला तयार नव्हते, म्हणून मग आम्ही सगळं सेटलमेंट केली होती. आम्ही ठरवलं होतं की ह्यांचं कुठे लग्न लावून द्यायचं. त्याच्यानंतर ह्यांचं आळंदीमध्ये लग्न लावून दिल्यानंतर त्यांना पुण्यामध्ये 5-6 महिने तिकडं ठेवायचं रूम करून. मग आता करत नाही आहे तिचा वडील ॲक्सेप्ट किंवा आता मान्य करत नाही, तर 6 महिने 1 वर्षानंतर तरी मान्य करेलच ना. हे अशा प्रकारे शिवाजी सानप यांनी माझ्या नवऱ्याला पळून जायची पूर्ण सेटिंग केली होती त्या मुलीसोबत. त्या मुलीचं नाव मी ह्याच्यामध्ये घेऊ शकत नाही, कारण माझी आणि त्या मुलीची काहीही दुश्मनी नाही, पण मी तिच्या वडिलांना खरंच त्यांची रिस्पेक्ट करते की त्यांनी त्यांच्या मुलीला चांगल्या ठिकाणी दिलं आणि ते ह्या लोकांसोबत नातं करून फसले नाही. कारण त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आज मी आहे त्या ठिकाणी त्यांची मुलगी असती, पण त्यांनी खूप चांगला डिसिजन घेतला आणि तिचं खरंच आयुष्य वाचवलं. तर मला त्या मुलीशी काहीही दुश्मनी नाही. पण हे जे शिवाजी सानप जो माणूस आहे, याने लोकांच्या लेकराला पळवण्याची सुद्धा प्लॅनिंग केली होती त्या मुलासोबत.
त्या मुलीला पळवण्याची प्लॅनिंग केली, तिला त्यांचं कुठं लग्न लावायचं, त्यांना कुठे ठेवायचं, ह्या प्रकारे शिवाजी सानप यांनी माझ्यासमोर त्या गोष्टी मला सांगितल्या आहेत. आणि याच्यामध्ये जर काही चूक असेल तर शिवाजी सानप यांनी भगवान गडावरून वामन भाऊच्या गडावर येऊन गादीला शिवावन म्हणावं की मी असं म्हणलं नव्हतं म्हणून. कारण की हा व्यक्ती एवढा खोटारडा आहे की आमच्या एका ओळखीच्या व्यक्तीला आदल्या दिवशी फोन केला आणि म्हणे की मी मुंबईला चाललो आहे म्हणून. आणि आम्हाला समजलं की ते मुंबईला गेलेले नाही आहेत, ते गावीच आहेत म्हणून असं समजलं आम्हाला गावातून. तेव्हा आमच्या ओळखीच्या व्यक्तींनी फोन केला की चेअरमन साहेब तुम्ही तर गावात आहेत आणि मग तुम्ही मुंबईला गेलात असं का सांगितलं. तर तो व्यक्ती असं म्हणे की काल माझा मुलगा बोलत होता फोनवर, तो मुंबईला गेलाय, मी तर गावामध्येच आहे. जो व्यक्ती स्वतः आदल्या दिवशी पण बोलतो आणि दुसऱ्या दिवशी पण बोलतो, तो व्यक्ती एवढा एका दिवसामध्ये बदलणारा माणूस आहे, तो किती खोट्या गोष्टी बोलू शकतो. याच्यावरून ज्या प्रकारे त्या माणसाने माझ्या नवऱ्याची लग्नाच्या आधीसुद्धा पळून जायची प्लॅनिंग केली होती, तो माणूस माझ्या संसारामध्ये त्याने पूर्णपणे ह्या माणसाचाच हात आहे आणि ह्या माणसानेच आमचा संसार मोडलेला आहे. शिवाजी सानप, संजय सानप, योगिता संजय सानप हे बाकीचे सगळे नातेवाईक आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात नालायक माणूस म्हणजे बाळासाहेब चौधर, प्रकाश चौधर, जो माणूस आम्हाला 2 वर्षापासून आमचे नंबर ब्लॉक करून बसलेला आहे आणि मला जीव घेण्या धमक्या देत आहे. त्यांची रेकॉर्डिंगसुद्धा माझ्याकडे आहे. तर ह्या माणसांनी मला आता अशा धमक्या देण्याचा प्रयत्न केला आणि हे माणसं त्यांच्या स्वतःच्या लाईफमध्ये त्यांनी खूप काही घाणेरडे काम केलं आहे. चेअरमन पदाच्या आडोशाला किंवा सरपंच पदाच्या सपोर्ट घेऊन यांनी असे खूप घाणेरडे कामं त्यांच्या गावामध्ये पण केलेले आहेत, जे माझ्या कानावर पडलेले आहेत. म्हणून हे माझ्या नवऱ्याचं दुसरंसुद्धा लग्न लावून देऊ शकतात. जर माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न ह्यांनी लावून दिलं तर ह्या सगळ्या लोकांना अटक झालं पाहिजे, ह्यांच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. कारण सरपंच पदाचा आणि राजकीय दबाव टाकून ह्यांनी खूप काही गोष्टी केलेल्या आहे. ते मला स्वतःहून म्हणतात की आम्ही खुनाचं रूपांतर आत्महत्येमध्ये सुद्धा केलं आहे कितीतरी केसेसमध्ये गावामधल्या. अशा प्रकारचा हा सरपंच माणूस आहे आणि हा चेअरमन माणूस आहे, ज्याने स्वतःच्या पदाचा वापर एखाद्याच्या लेकराचा संसार मोडण्यासाठी आणि कितीतरी घाणेरड्या गोष्टीसाठी केलेला आहे. माझी एवढीच इच्छा आहे की जर ह्यांनी माझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दिलं तर ह्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि ह्यांना योग्य ती शिक्षा व्हावी. कारण प्रकाश चौधर हा पण माणूस 2 बायका केलेला माणूस आहे. त्यांनी त्याच्या लाईफमध्ये त्याच्या बायकोला सुद्धा 20 वर्ष खूप त्रास दिलेला आहे. त्याच्या बायकोला मी भेटले तेव्हा त्यांनी पण मला सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या माणसाने स्वतःच्या लाईफमध्ये पण एवढं केलं आणि सेम त्याने तो माणूस माझ्या नवऱ्याच्या लाईफमध्ये करत आहे. त्याला योग्य तो सल्ला देत नाही आहे, त्याला बिघडवत आहे. स्वतः माझ्या नवऱ्याने कितीतरी वेळेस सांगितलं आहे की हा मला खूप घाणेरडे सवयी लावत होता म्हणून. आणि माझ्या नवऱ्याने प्रत्येक वेळेस सांगितलं आहे की ते कुठं लपले म्हणून. गोंदेगावची त्याची आत्ते भाऊ हे सुद्धा मला घाण शिवाय देतात, मला धमक्या देतात की तू शोधून दाखव त्याला. ह्या असे सगळे जे लोक आहेत ह्यांच्यावर योग्य ती कारवाई व्हावी आणि समाजापर्यंत हा माझा व्हिडिओ जावा की असे लोकसुद्धा आहेत समाजामध्ये ज्यांच्यामुळे कितीतरी मुलींच्या लाईफ स्पॉईल होतात आणि कितीतरी मुलींचे नाणे तुटतात. तर अशा लोकांवर योग्य ती कारवाई करून योग्य ती ॲक्शन घ्यावी आणि अशा लोकांना गावामध्ये अशा लोकांना कधीच तुम्ही निवडून देऊ नका. हे लोकांचा संसार मोडत असतील तर ह्यांना सरपंच पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही आहे आणि हे शोभत पण नाहीत अशा गोष्टींमध्ये ते लोक. एवढीच मला विनंती आहे. माझी विनंती आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा, म्हणजे मला योग्य तो न्याय मिळेल.